बलबा, असं माझ्यासारखं प्रेम ना कुणाच्याच वाट्याला नाही आलं पाहिजे. पण ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे ती व्यक्ती आपल्या समोर असून बी आपली होऊ शकत नाही, यापेक्षा मोठं दुःख नाही आहे जगात. त्या गोष्टीचा लई त्रास होतो रे बलबा मला. जिवंत असून बी बेल्यासारखं वाटतंय मला. सत्या, अरे असं कशाला बोलतोयस तू? अरे तुझी वहिनींची गाठ स्वतः जन्मासाठी बांधली गेली. अरे तुमचं प्रेम एवढं कमकुवत नाही सत्या. आणि तसं असतं तर वाघमारी वहिनी तुझ्या काळजीपोटी इथं आल्याच नसत्या, एवढी रिस्क घेऊन, आणि ती पण नरस वेशात. अरे मम्मी साहेबांनी त्यांचा एवढा अपमान केला तरी त्यांनी सहन केला. मेवणं पाहुणं, तुम्ही खचून जाऊ नका. आता पुढं काय करायचं याचा विचार करा. म्हणजे आता बाद झाली. आता तोंड उघडायची वेळ आल्या सत्या. तू निर्दोष आहे सांगायची वेळ आल्या. वाघमारे वहिनी तुझ्या जवळ होत्या तरी तू बोलला नाही इतके दिवस झाले. मी तर म्हणतो शुद्ध आल्यानंतर तू लगेच बोलायला पाहिजे होतस. म्हणजे तात्या नावाचा विषयच कट झाला असता कायमचा. नाही बलमा, असं नाही आहे. मी वाघमाऱ्यांना सगळं सांगायचा प्रयत्न केला पण त्या माझं ऐकून घ्यायलाच तयार नव्हत्या. आणि मला वाटलं की त्यांचा सहवास आत्ता मला मिळतोय तर आत्ता नको बोलायला. पण योग्य वेळ बघून मी सांगणार होतो त्यांना. योग्य वेळ म्हणे? अरे एक गोष्ट सांगायला अजून किती वेळ घेणार आहे सत्या तू? एक काम करू, वाघमारे वहिनी तुझं ऐकून घेत नाहीत ना, त्या रात्री काय घडलं ते मला सांग, मी त्यांना समजावून सांगतो. बस सत्या, आता वेळ घालून उपयोग नाही. एका मिनिटात तुमचा दुरावा सगळा दूर होईल. ऐक माझं. नाही बलबा, वाघमारे आता कोणाचंच ऐकून घेतील असं वाटत नाही मला. अरे सत्य, हे तू ठरवू नकोस ना. तू फक्त मला सांग काय घडलं ते, नंतर बघू आपण काय ते. हे बघ, तू मला जवळचा दोस्त मानतोस ना, मग मायापासून काल फोन ठेवतोस तू हे सगळं. आज मला तुझ्या एक जवळचा मित्र म्हणून मला जाणून घ्यायचं की त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. सांग सत्या. सत्या, मी तुझ्याशी बोलतोय, ठीक आहे? नको सांगू. नाही सांगूच नकोस तू. नाही, तू जवळचा दोस्त मानतच नाहीस ना मला, मग कसं सांगशील? बलमा, उगाच काहीतरी बोलू नकोस. मग सांग ना काय घडलं होतं या रात्री. मला जाणून घ्यायचं सत्य, काय घडलेलं नेमकं. सांगतो. तुमचा संशय खरा होता. वहिनी साहेबांनीच पुराव्याची फाईल सत्याला दिली होती. हीच ती फाईल. यात सगळे यांच्या विरोधातले पुरावे आहेत आणि हे सगळे पोलिसांनी गोळा केलेत. अपहरण आणि अंमली पदार्थांच्या याच्यात ते गुन्हा सिद्ध झाला असला तरी खुनाच्या गुन्ह्यात त्यांचा आरोप अजून सिद्ध झालेला नाही. त्यामुळे हे कोर्ट त्यांच्यावर सिद्ध झालेल्या गुन्ह्यांसाठी त्यांना 25 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देत आहे. काय काय मोबाईलवर गेम खेळताय? कालच गेम घेतलाय मोबाईल मध्ये आणि खेळण्याचे पैसे बी मिळतात बघा. किती मिळतात पैसे? एका दिवसाला 200-300 मिळतात. फारच कमी मिळतात पैसे. याच्यापेक्षा जास्त पैसे मिळून दिले तर. म्हणजे मला काय कळलं नाही. मी तुम्हाला एक काम सांगितलं आणि एका तासाचे 1 लाख रुपये दिले तर. 1 लाख? म्हणजे कसं सांगा ना, मला बी पैसे कमवायचे. मला एका तासासाठी बाहेर सोडायचं. हो तात्यासाहेब, काय बोलताय तुम्ही? हो साहेब, धारेवर धरतील मला आणि माझी नोकरी बी जाईल. हे काय मला जमणार नाही बघा. त्यापेक्षा आपल्या पत्त्याचा गेमच बरा आहे. 2 लाख. नाही नाही नाही, नाही जमणार. 4 लाख. 4 लाख म्हणजे जमेल, पण तुम्ही एका तासात जर नाही आलात तर माझी चौकशी होईल, माझी नोकरी जाईल आणि माझं कुटुंब रस्त्यावर येईल साहेब. 5 लाख. पण 5 लाख माझ्या हातात येतील कसे? तुम्ही इथे जेलात आहे. तुझ्या पैशाचा बंदोबस्त करतो फोनने. $5 लाख मॅनेज करा. पत्ता माणूस सांगेल, पत्ता सांग. पैसे तुझ्या घरी पोचते होईपर्यंत बुद्धिबळ चेस खेळतो.
पण तात्यासाहेब पैसे नक्की घरी पोचतील ना? नाही, तुझ्या सौभाग्यवतीचा फोन आहे. हा सुनंदा बोल. हा सुनंदा, ती बॅग ठेवून घे. आल्यावर सगळं सांगतो मी तुला. हा. मी तुझं काम केलं, तू माझं काम कर. तात्यासाहेब 1 तासाचा वायदा केलाय. कृपया करून 1 तासाच्या आत परत या. तू काय काळजीच करू नकोस आता. मी गेलो आणि आलो. कोण आहे? हे आहे आतेसाहेब मोहिते चा नवरा. तुम्ही इकडे कसे? आलोय, तुला भेटायचंय मला. खूप दिवस झाला नाही भेटलो. इतक्या दिवसांनी आलोय मी. दार उघडून माझं स्वागत नाही करणार? दार उघड. सत्या, मंजू आली का? अगं त्या येणार आहेत आज, पण त्यांचाच फोन आहे का ते बघू दे ना मला. अरे मग थेट येऊ दे की तिला. जंगी स्वागत करू आपण तिचं. सरप्राईज देऊ तिला. होय ते करू आपण, पण नक्की त्यांचाच फोन आहे का ते तर बघू द्या मला. तू विशेष प्लॅन केला का काय? म्हणजे तसं असेल तर सांग, आम्ही संधी लागतो कामाला. मम्मी थांब जरा, कुणाचा फोन आहे ते बघू दे मला एकदा. मालिनी मॅडमचा फोन. हॅलो मॅडम. सत्या, हॅलो मॅडम बोला. कुणाला फोन लावतेस तू? तात्या